श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पोलीस आयुक्तालय नाशिक शहर येथे एक खास सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना अभिवादन करण्यात आले. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या पुढाकाराने विशेष कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा पार पडला. या कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते. मात्र उत्सवमूर्ती महिलांचा सन्मान करायचा ही संकल्पना यावेळी राबवण्यात आली. याद्वारे सर्वच महिला या एकसमान कर्तृत्ववान आहेत. प्रत्येकाच्या कामाचा दर्जा हा समान आहे हा संदेश या कार्यक्रमाद्वारे देण्यात आला. या कार्यक्रमासाठी शहरातील शैक्षणिक, सामाजिक, विधी, महसूल, क्रीडा, पत्रकारिता, आरोग्य, राजकीय, स्वच्छता, पोलीस अशा विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांना सन्मानित करण्यात आले. या सर्व महिलांचा सत्कार महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या हस्ते करण्यात आला. तर सर्व पोलीस महिला अधिकारी आणि कर्मचारी यांचा सत्कार यावेळी उपस्थित विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन करण्यात आला. अशा पद्धतीने सर्वांचं काम हे समान दर्जाचं आहे. सर्वजणी कर्तृत्ववान आहे. कोणतंही काम हे उच्च किंवा कनिष्ठ नाही हा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आला. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, सौ प्रिया कर्णिक, जिल्हा परिषद CEO अशिमा मित्तल, शाहिस्ता मुजुमदार, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी मानसोपचार तज्ञ पूजा प्रसून, रेडिओ विश्वासच्या रुचिता ठाकूर, 9 न्यूजच्या उपसंपादक सुनीता चौहान, न्यूज महाराष्ट्रच्या संचालिका सुनीता पाटील, अंकिता मोरे, सप्रेम मराठीची मोहिनी आदींसह उपस्थित विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांचा सन्मान यावेळी करण्यात आला. CEO अशिमा मित्तल यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचं कौतुक केलं. कारण हे जे कॉन्सेप्ट आहे एकमेकांचं स्वागत करणं, एकमेकांचा सत्कार करणं, याच्या माध्यमातून अशी भावना निर्मित होत आहे की एव्हरी वुमेन इज स्पेशल, एव्हरी वुमेन इज युनिक, एव्हरी वुमेन डिझर्व्स टू बी अप्रिशिएटेड. आणि अशी जी भावना आहे हे खरोखर आजच्या कार्यक्रमामध्ये मला दिसली, जिथे प्रत्येक महिलांचा सत्कार झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी करताना हा सावित्रीच्या लेकींचा सन्मान असल्याच्या भावना व्यक्त केल्या. तर प्रिया कर्णिक यांनी सर्व उपस्थित महिलांना शुभेच्छा दिल्या. आज सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने नाशिक पोलीस आयुक्तालयामध्ये कर्तृत्ववान महिलांचा सत्कार महिलांच्याच हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमात माझी उपस्थिती हे खूपच अभिमानाचं समजते स्वतःसाठी. सगळ्या महिलांनी एकमेकींचा सत्कार केला. खूप छान वातावरण होते आणि अशा प्रकारे आम्ही सावित्रीबाई फुलेंना नमन केले आजच्या या महान दिवशी. धन्यवाद. आज 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस, तर त्या निमित्ताने पोलीस आयुक्तालयामध्ये आम्ही ज्या नाशिकमधल्या कर्तृत्ववान महिला आहेत त्यांच्या सत्काराचं आयोजन केलं होतं. आमच्या पोलीस विभागातल्या आणि पोलीस विभागाबाहेरच्या या कर्तृत्ववान महिलांनी एकमेकांचा सत्कार केला आणि अतिशय छान हा दिवस आम्ही साजरा केलेला आहे. आणि या दिवसाचा आणि या सर्व महिलांचा नाशिक पोलीस आयुक्त आणि नाशिक पोलिसांना खूप अभिमान आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते. अशा पद्धतीने मोठ्या खेळीमेळीत आणि उत्साहाच्या वातावरणात हा विशेष सन्मान सोहळा पार पडला. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजीज सय्यद.